शुद्ध माती तरच शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार, मी कृषी मित्र निलेश वायभासे आपले SV ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आलेलो आहोत. एका डाळिंबाच्या बागेवरती आहे. डाळिंबाचा बाग कोणाचा काय आहे हे सगळं आपण इत्तंभूतपणे जाणून घेणारच आहोत. तर या बागेसाठी SV ॲग्रोचं नेमकं कोणतं तंत्रज्ञान वापरलं ते पण आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव सांगताय? माझं नाव आहे योगेश मणिकाट. गावाचं नाव सांगताय? पारुंडी. गावाचं नाव पारुंडी. पारुंडी, पैठण तालुक्यातील पारुंडी. अच्छा. हा जो तुमचा सुंदर असा बहरलेला आता हार्वेस्टिंगला आलेला जो डाळिंबाचा बाग आहे, ह्या डाळिंबाच्या बागेसाठी आपण SV ॲग्रोचं कोणतं तंत्रज्ञान वापरलं सांगता येईल? आम्ही SV ॲग्रोचं मडके साहेबाला सगळं मार्गदर्शन आहे बागाचा. मडके साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला आहे. त्यांनी जे शेड्यूल दिलेलं आहे आपण ते वापरलेलं आहे. अच्छा. मग आता मडके साहेब, आपण ह्या बागेला SV ॲग्रोचं कोणतं तंत्रज्ञान दिलंय? नमस्कार सर. SV ॲग्रो तंत्रज्ञान सुरुवातीपासून ते हार्वेस्टिंगच्या काळापर्यंत आपण याला SVचे वेगवेगळे प्रोडक्ट्स वेगवेगळ्या स्टेजमध्ये वापरलेले आहे. जसं बेसल डोसमध्ये आपण फ्रुटर, मिस्टर ग्रीन, मायक्रो एस या खताचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि त्यानंतर सेटिंगच्या पिरियडमध्ये आपण SV कीटोन, फ्लोरा याची स्प्रे घेतलेले आहे. त्याचबरोबर खालून सोडण्यासाठी मुळेला ॲक्टिव्ह करण्यासाठी SVK ड्रिप 59, SVK 59, SVK ड्रिप आणि मिस्टर रायझो याचा आपण याला ड्रेंचिंग पण केलेली आहे. त्याचबरोबर वेळोवेळी जसं साईज घेण्यासाठी आपण याला शुगर बनचा वापर केलेला आहे. मला सांगा, ज्यावेळेस SV59 SVK ड्रिप तुम्ही बागेला वापरलं त्यावेळेस नेमकं काय बदल झाल्यासारखं वाटतं तुम्हाला? बगीच्यामध्ये बघितलं तर झाडे पूर्ण ॲक्टिव्ह झालेले, हिरवेगारपणा त्याला मध्ये आला होता, मुळी चालू झाली होती आणि झाडामध्ये एक नवतेज निर्माण झालेलं दिसलं पानावरती. अच्छा. आता साईजचा जो विषय होता आपला, साईजसाठी काय वापरलंय? साईजसाठी शुगर बनचं आपण 2 ते 3 वेळेस ड्रेंचिंग केलेली आहे. शुगर बन वापरल्यानंतर काय नेमकं जाणवलं तुम्ही? त्याच्या काही कुठे चिकटपट्टीच्या खुणा म्हणा काय खुणा करून केलेल्या होत्या का? हो, केलेलं आहे सर. चला दाखवताय मला? ठीक आहे, चालेल, दाखवा. मित्रांनो, पहिल्या वर्षीचा बाग आहे हा. अतिशय सुंदर अशी सेटिंग झालेली होती आणि साईज आहे पहा. साईज अतिशय नजर लागण्यासारखी साईज पण या बागेची झालेली आहे. आपण तो चिकट टेप कुठे लावला होता, शुगर बन सोडल्यानंतर किती फरक पडला हे आपण पाहण्यासाठी चाललेलो आहोत. सेटिंगही भरपूर आहे. पाहू शकता आपण. चिकट टेप लावलेला फळ कुठे? अच्छा दादा, शुगर बन सोडल्यानंतर किती दिवसातला फरक जाणवला आपल्याला? 4 ते 5 दिवसामध्ये हा फरक जाणवला सर. अच्छा, 4 ते 5 दिवसामध्ये हा फरक जाणवला. बरं, ठीक आहे. याला आपण 4 ते 5 दिवस आपल्याला फरक जाणवला आहे. आता याच्यानंतर काय ॲप्लिकेशन आपण करणार आहेत? याच्यानंतर आपण साईज बिल्डर देणार आहोत. साईज बिल्डरने काय फायदा होईल? याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढेल आणि वजन वाढणार आहे आणि कलर येणार आहे, चकाकी येणार आहे. त्यासाठी आपण साईज बिल्डरचं ड्रेंचिंग करणार आहोत. म्हणजे जे ग्लेझिंगची शेवटच्या टप्प्यात गरज असते हो. त्या ग्लेझिंगसाठी आपण साईज बिल्डरचा वापर करणार आहे की नाही? साईज बिल्डर काय काम करतं? वजन वाढवतं, गोडी वाढवतं, चकाकी आणतं, कलर येतोय. अच्छा, म्हणजे शेवटच्या टप्प्यात चव महत्वाची असते. आपल्याला फळ मॅच्युअर होणं फार गरजेचं असतं. त्या काळातलं सगळं काम साईज बिल्डर करतोय. बरोबर आहे. तर एकंदरीत याला जे आपलं तंत्रज्ञान वापरलंय, मी आता शेतकरी दादांना विचारतो, याला जे SV ॲग्रोचं जे तंत्रज्ञान वापरले त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? म्हणजे समाधानी आहात का? हो, समाधानी आहे. नक्कीच. हो, म्हणजे जे वापरले त्याचे रिझल्ट 100% आपल्याला चांगल्याच पद्धतीने आलेले आहेत. 100%. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू सांगतंय की निश्चितच SV ॲग्रोचं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या बागेला झालेला आहे. बरोबर आहे. तर या बागेकरिता मला वाटतंय गुरुकृपा कुसेवा केंद्र बालानगरचे संचालक श्री रमेश शेठ नलावडे यांचं वेळोवेळी मार्गदर्शन तुम्हाला लाभलेलं आहे. बरोबर? हा, बरोबर. प्लॉटवरती पूर्ण व्हिजिट्स आपल्या मडके साहेबांनी केलेल्या आहेत. काय बरं, इतर शेतकऱ्यांना काय सांगताना बरं SV ॲग्रोच्या तंत्रज्ञानाबद्दल? तर हे SV ॲग्रोचं खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. आपल्या भागामध्ये हे रिझल्ट दिसत आहे आपल्याला. तर हेच सांगणार आहे की SV ॲग्रो
ही कंपनी खूप खूप चांगली आहे. आपल्याला आपल्या भागामध्ये हे रिझल्ट दिसतंय. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे हा, का? प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हे वापरलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकासाठी याचा वापर आपण केला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो, ज्यांना कोणाला मार्गदर्शन हवं असेल SV ॲग्रोचं, त्यांचा नंबर आहे मडके साहेब सांगतील. त्या मडके साहेबांशी संपर्क साधा. मडके साहेब, माझा मोबाईल नंबर आहे 93 70 84 94 70. ह्या पद्धतीने तुम्ही मडके साहेबांशी संपर्क साधू शकता. त्यासोबत आपल्या लिंकमध्ये कंपनीचा नंबरिंग कंपनीशी आपण संपर्क साधू शकता, जेणेकरून आपल्या हे बागा अतिशय चांगल्या पद्धतीने येतील. चला, धन्यवाद. Can burn the समृद्ध very माती world. तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.